गाडीत बसून बोर व्हायला लागले तेवढ्यात आम्हाला दिसला हा टॉमी. त्याला आम्ही बिस्किट टाकून निघणार होतो तेवढं त्याच्याकडे बघून असं वाटलं की या लोकांनी त्याला खूप टायमापासून तिथे उपाशी बांधून ठेवलंय. मग गौरव आणि मी दोघांनी आम्ही त्याला मस्तपैकी बिस्किट खाऊ घातले आणि त्याला अजून भूक लागली होती. तर गौरव हा अजून बिस्किट घ्यायला निघाला. रोडच्या त्या साईडला आम्हाला एक टपरी भेटली. त्या टपरीमध्ये मस्तपैकी भारी भारी बिस्किट होते. आम्हाला पार्लेजी भेटला. पळत पळत गेलो आणि पार्लेजी त्याला मस्तपैकी खाऊ घातला. आता त्याला मस्तपैकी रात्रभर आता त्याला काय भूक लागणार नाही. खरं म्हणजे पेट्रोल पंपवाल्याला नाही ना चांगलंच मारायला पाहिजे. कारण की या कुत्र्याला कधीपासून त्यांनी बांधून ठेवलेलं होतं आणि त्याला खायला पण दिलं नव्हतं. त्याला खाताना बघून असं वाटत होतं की हा 2 दिवसापासून भूक आहे. तर बघू शकता इथे किती अंधार आहे आणि या अंधारामध्ये आम्ही छान गाडी चालवत होता. एक लाईटचा पोल नाही ना काय. आणि चौकामध्ये एका बोर्डावरती लिहिलं होतं की इथे वाघ, बिबट्या असे वेगवेगळे प्रकारचे प्राणी इकडे फिरत असतात. त्यामुळे सांभाळून तुम्ही गाडी चालवा. आणि फायनली आम्ही ओमीच्या गावी पोहोचलोय. वीरू आम्हाला घ्यायला आला होता. काहीतरी मम्मा मेरे को किधर लाया है, मेरे को घर जाना है, मुझे घर जाना है मुझे घर जाना है. फायनली आम्ही लोकेशनवरती पोहोचलो होतो आणि हातपाय धुवून आता जेवायला बसायची तयारी करणार होतो. सकाळी 7 वाजता उठून आता संध्याकाळचे वाजलेत किती वाजलेत रे? 10 वाजलेत. फायनली नवरचं दर्शन झालंय. नवरसाठी आम्ही सकाळी 5 वाजता उठून आलोय. आता वाजले रात्रीचे 10. तुम्हाला बोललो होतो तुम्ही गप्पा ह्या रोडने आले असते ना हा पोहोचले असते. नवरदेवची माय नवरदेव आता मस्त नवरदेव तयार होतोय. तयार कशी मेहंदीची तयारी करतोय. मेहंदी लावणार आहे बघून लावली ना अजून. अरे मगाशी यायला पाहिजे होतं. काय दिवा वगैरे लावते मी. आम्हाला आम्ही घरी बसलोय आता. रात्रीचे 10 वाजलेत आणि तापमान सांग सध्या तापमान हे गरम आहे. थंडी वाजते गरम होतंय. 17 डिग्री सेल्सिअस तापमान आहे आणि एकदमच थंडी, खूप जास्त थंडी. हा थंडी वाजली. आता गरमी का आम्ही शेकोटी बिकोटी शोधू आणि मस्त पैकी आम्ही आता कुठेतरी मस्त गोदडीत जाऊन लपू. कारण की ते लय थंडी वाजते. पण माझ्या गावाला जेवढी वाजते तेवढी अजून वाजत नाही मला. थोडं 12 वाजत. भाई हा बघा इकडे फोटोग्राफरला आम्ही पकडून आणलाय. तोंड दाखवतो हे बघा फोटोग्राफरला पकडून आणलाय. भाई तू कधी आला इथं? भाई कालच आलो मी. तू आता आला? मग भाई बघा स्पेशली व्हिडिओ काढायसाठी आम्ही हॅलोजन लावलाय. हो भाई. आता काय मग जरा जरा गरमीमध्ये थंडीचा एसच घेऊ. तो बोलतो मृदुला बघून असं तुला वाटतंय असं इथून बघितलंस ना तू पण काय कमी नाही दिसत. तो बोलतो ब्रुनो सारखा दिसते बोल. ब्रुनो माझा गोरा आहे रे. ऐक ना ह्याला कुठे तुलना करतो माझा ब्रुनो.